अहिल्यानगर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौक या ठिकाणी आमदार संग्राम जगताप तसेच संपत बारस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त फळांच्या झाडांचं वाटप करण्यात आलंय। प्रोफेसर कॉलनी चौक इथं आमदार संग्राम जगताप आणि संपत बारस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त फळांच्या झाडांचं मोफत वाटप। एक कुटुंब एक झाड उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद। हरित अहिल्यानगरच्या दिशेनं आणखी एक पाऊल। वृक्षारोपण आणि संवर्धन ही काळाची गरज। किरण संपत बारस्कर। पर्यावरणाच्या वाढत्या ऱ्हासामुळे ऋतुमानामध्ये दिवसेंदिवस मोठे बदल होताना दिसत आहेत। कोणत्याही ऋतूमध्ये ऊन, वारा, पाऊस आणि थंडी यांचा अनियमित अनुभव नागरिकांना येत असून त्याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होतोय। वाढतं तापमान, कमी होत चाललेलं हरित क्षेत्र आणि बदलतं हवामान यामुळे पर्यावरणाच्या समतोलासाठी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन ही काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे। या उद्देशानं एक कुटुंब एक झाड या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असून नागरिकांमध्ये जनजागृती करत मोफत फळझाडांचं वाटप करण्यात येत असल्याचं प्रतिपादन किरण संपत बारस्कर यांनी केलं। आमदार संग्राम जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रोफेसर कॉलनी चौक इथं फळझाडांचं मोफत वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालं। किरण संपत बारस्कर यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी प्राध्यापक माणिकराव विधाते, नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, शिवाजी डोके, सतीश ढवण, गजेंद्र भांडवलकर, आयोजक प्रसाद वीसपुते, अंकुश बोरुडे, योगेश एरंडे, महेश गलांडे, गिरीश जगताप, राहुल कातोरे, विनोद जोंधळे, अरुण रेपाळे यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते। यावेळी बोलताना किरण संपत बारस्कर म्हणाले की प्रभाग क्रमांक 1 मध्ये गेल्या 2 वर्षापासून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आंब्याच्या वृक्षाचं रोपण आणि संवर्धन करण्याचं काम केलंय। त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतोय। अनेक घरांसमोर आंब्याची झाडं डौलानं उभी आहेत। ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष आहेत त्या भागातील तापमान तुलनेनं कमी असल्याचंही दिसून येतं। त्यामुळे प्रत्येक नागरिकांना वृक्षारोपणाबरोबरच वृक्षाचं संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारणं हे गरजेचं आहे। एक कुटुंब एक झाड हा उपक्रम भविष्यामध्ये हरित अहिल्यानगर घडवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। नमस्कार। आज आपल्या राष्ट्रवादी जिल्ह्याचे उपाध्यक्ष प्रसाद वीसपुते यांच्या नियोजनातून आपण हिंदू कार्य सम्राट आणि आपले शहराचे लाडके आमदार संग्रामभाई जगताप तसेच राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संपतदादा बारस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण झाडे वाटप हा उपक्रम केला आहे। तरी यासाठी प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे आणि सर्वांनी येत्या पावसाळ्यात झाडे लावावी आणि आपली माता हरित करावी, त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे। प्राध्यापक माणिकराव विधाते म्हणाले की वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन हे केवळ एखाद्या व्यक्तीचं काम नसून ते संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे। पर्यावरणाचं रक्षण करायचं असेल तर प्रत्येकानं स्वतः पुढाकार घेणं आवश्यक आहे। एक कुटुंब एक वृक्ष या उपक्रमामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं। आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त संपत बारस्कर यांनी हाती घेतलेली वृक्षारोपणाची लोक चळवळ अत्यंत स्तुत्य आणि कौतुकास्पद असल्याचंही त्यांनी सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा अहिल्यानगर महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय आमचे मित्र संपतदादा बारस्कर व अहिल्यानगर शहराचे सन्माननीय आमदार श्री संग्रामभाई जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आज छत्रपती संभाजी महाराज चौकमध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष प्रसादजी यांच्या पुढाकारातून खरं तर वृक्षारोपणचा हा कार्यक्रम, वृक्ष वाटपाचा कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमाला अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर संपतदादाची जी कल्पना आहे की अनेक दिवसापासून या नगर शहरामध्ये वृक्षारोपण करणं, त्या वृक्षाचं जतन करणं, खरं तर ही जी कल्पना आहे ती अहिल्यानगर शहरामध्ये 2 ते 3 प्रकारचे जे नगरसेवक आहे हे प्रामुख्याने त्यामध्ये पुढाकार घेतात। त्यामध्ये संपतदादा असतील, या नगर शहराचे माजी महापौर गणेशजी भोसले असतील, प्रभाग क्रमांक 8चे सन्मान्य नगरसेवक कुमारसिंह वाकडे असतील। खरं ही मंडळी ही फक्त झाडं लावत नाहीत, तर त्या झाडाचं वृक्षाचं संगोपन करण्याची जबाबदारीसुद्धा घेतात। म्हणून नगर शहराच्या अनेक प्रभागामध्ये अनेक भागामध्ये खरं तर आपल्याला मोठमोठी झाडं तुम्हाला लावले दिसतात, त्याची वाढसुद्धा आपल्याला झालेली दिसते। आज या ठिकाणी आमदार साहेबांचा आणि संपतदादाच्या वाढदिवसानिमित्तानं प्रसादने हा जो कार्यक्रम घेतला आहे, खरं तर त्याला मी खूप धन्यवाद देईन। कारण कार्यक्रम घेणं हे फार सोपं असतं, पण त्या कार्यक्रमाचं नियोजन करणं, प्रत्येक त्याची अंमलबजावणी करणं, प्रत्यक्ष त्याचा रिझल्ट देणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं। तसं जे तरुण आहे निश्चितच संपतदादाचं कामच असेल की तरुणांना जास्तीत जास्त जवळ करायचं आणि त्या तरुणांना संधी द्यायची। थोडक्यात आमच्यासारखे थोडे अपलक फक्त वयस्कर लोक त्या कामामध्ये आहेत, परंतु
प्रसादजी असेल, या ठिकाणी किरणताई असेल, सतीशदादा असेल, अजिंक्य असेल, गजभाऊ असेल, या सर्व मंडळीच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झालेला आहे. मी सुद्धा या ठिकाणी संपतदादा असेल किंवा शहराचे सन्मान्य आमदार असेल यांनासुद्धा अहिल्यानगर शहराचं ग्रामदैवत विशाल देवस्थान ट्रस्टच्या वतीने त्यांना वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रसादला सुद्धा या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो. अशाच प्रकारचे कार्यक्रम हे जे समाजाला उपयोगी पडतील ते कार्यक्रम घ्यावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. आयोजक प्रसाद वीसपुते म्हणाले की आमदार संग्राम जगताप आणि संपत बारस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रोफेसर कॉलनी चौक इथं मोफत फळझाडे वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमामध्ये आंबा, पेरू, जांभूळ यासारख्या विविध फळझाडांचे सुमारे 1000 रोपांचे नागरिकांना मोफत वाटप करण्यात आले. नागरिकांनी या उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिला असून भविष्यातही अशा पर्यावरणपूरक उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे आणि माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनीही मनोगत व्यक्त करत वृक्षारोपण आणि संवर्धनाच्या या उपक्रमाचं कौतुक केलं. पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी पुढे येत एक कुटुंब एक झाड हा संकल्प प्रत्यक्षात उतरवावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं. राष्ट्रवादी शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद वीसपुते यांच्या माध्यमातून आणि संकल्पनेतून आज वृक्षाची एक चळवळ उभी केलेली आहे. आपण सर्व जाणतोच की शहराचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार संग्राम भैया असतील, तसेच शहर जिल्हाध्यक्ष संपतदादा बारस्कर असतील, यांनी कायम सांगितलेलं आहे की आपण 100% समाजकारण केलं पाहिजे. आणि संपतदादांनी जी वृक्ष चळवळ चालू केलेली आहे, वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण केलेले आहे. आत्तापर्यंत जवळपास 5000 झाडांची लागवड त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. प्रसादजी वीसपुते यांनी वृक्ष चळवळ पुढे चालू ठेवण्यासाठी आणि आपलं हे अहिल्यानगर शहर ऑक्सिजनयुक्त शहर व्हावं आणि एक हिरवं हरित शहर व्हावं ही संकल्पना पुढे घेऊन त्यांनी या माध्यमातून आज या ठिकाणी जवळपास 1000 झाडांचं वाटप प्रसादजी वीसपुते यांनी केलेलं आहे. आणि खरोखरच अत्यंत सुंदर संकल्पना आहे आणि कल्पना आहे, ज्याच्या माध्यमातून एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने संपतदादांचा असेल तसेच संग्राम भैयांचा वाढदिवस त्यांनी साजरा केलेला आहे. आणि सर्वांनी अशाच पद्धतीने सामाजिक कार्यक्रम साजरे करून वाढदिवस साजरे केले पाहिजे असा संदेश त्यांनी दिलेला आहे. त्यांचेही सर्वांच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि आज या कार्यक्रमासाठी सर्वजण किरणताई असेल किंवा बोरकर साहेब असेल किंवा आमचे दाजी ढवण साहेब असेल, सर्वजण उपस्थित राहिले. सर्वांचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदुहृदय सम्राट आपले आमदार माननीय संग्राम भैयाजी जगताप व शहर राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संपतदादाजी बारस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष वाटपाचा हा मी कार्यक्रम इथे घेतलेला आहे. या कार्यक्रमासाठी शहर राष्ट्रवादी परिवार व माझा सर्व मित्रपरिवार यांनी या प्रकल्पाचा किंवा वृक्षरोपणाचं आपण एक कार्य हाती घेतलेलं आहे. येत्या वर्षभरात अहिल्यानगरमध्ये जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून आपला अहिल्यानगर कसं हरित करता येईल ही एक चळवळ माननीय संग्राम भैया जगताप व संपतदादा बारस्कर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उभी केलेली आहे. एक कुटुंब एक झाड ही योजना किंवा ही चळवळ आपल्याला पूर्ण अहिल्यानगरमध्ये राबवायची आहे. त्यासाठी हा उपक्रम आम्ही चालू केला आहे. यासाठी दर महिन्याला आम्ही जास्तीत जास्त वृक्ष वाटप आणि वृक्षरोपण करण्याचा संकल्प घेतलेला आहे माननीय आमदारांच्या व संपतदादांच्या वाढदिवसाने. त्या सावडी उपनगरमधील छत्रपती संभाजी महाराज स्मारकासमोर आज आपल्या अहिल्यानगरचे आमदार हिंदू धर्मरक्षक संग्राम भैया जगताप व आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संपतदादा बारस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रसादजी यांच्या संकल्पनेतून आज इथं प्रोफेसर कॉलनी येथे वृक्षरोपणचा कार्यक्रम आज आपल्या किरणताई बारस्कर असतील, आपले जिल्हाध्यक्ष साहेब विधाते सर असतील, गजभाऊ भाडवलकर असतील, डॉक्टर सागरजी बोरुडे असतील व डोके साहेब असतील, सतीशजी धवन आहेत. आज इथं सर्वजण एकत्र येऊन आज एक वृक्षरोपणचा एक छानसा कार्यक्रम इथं आयोजित केला होता आणि तो अतिशय चांगला प्रतिसाद नागरिकांमधून मिळतो आहे. आज जसं जर बघितलं तर संपतदादांनी जी काही संकल्पना गेले 5 ते 6 वर्षापासून सावडी उपनगरमध्ये एक घर एक झाड ही संकल्पना हे राबवतात आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सावडी उपनगरामधील आम्ही सर्व नगरसेवक हे वृक्षरोपण हे मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही आज शहरामध्ये करतो आहे.
तर आज संपतदादा बारस्कर असतील, आपले आमदार संग्राम भैया जगताप असतील, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथून पुढं शहरातील नागरिकांनाही आवाहन करतो की जास्तीत जास्त वृक्षारोपण हे आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये झालं पाहिजे आणि नुसतं वृक्षारोपण करून चालणार नाही, तर त्याचं संगोपनही आपल्याला तितकंच जोमाने करावं लागेल. प्रतिनिधी मोहसिन शेख, वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.